मंचर शहर व परिसरात महावितरण विभागाच्या वतीने नवीन प्रीपेड मीटर बसवण्याचे काम सुरू असून जुने मीटर काढून नवीन मीटर बसवले जात आहे। नवीन मीटर बसवल्यानंतर ग्राहकांच्या वीज बिलात वाढ झाली असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी जनतेला विश्वासात घेऊन मीटर बसवावे अशी मागणी भाजपचे नेते संजय थोरात यांनी केली आहे। महावितरण विभागाच्या वतीने राज्यभरात नवीन प्रीपेड मीटर बसवले जात आहेत। मात्र हे मीटर बसवल्यानंतर पूर्वी येणारे विजेचे बिल व नवीन मीटरमुळे येणारे विजेचे बिल यात मोठी तफावत आहे। पूर्वी 500 रुपये येणारे बिल आता 1000 ते 1500 रुपये येऊ लागल्याच्या तक्रारी भाजपच्या संपर्क कार्यालयात प्राप्त झाल्या असून महावितरण विभागाने याबाबत वीज ग्राहकांना विश्वासात घेऊन सर्वांना हे वीज बिल कशामुळे जास्त येत आहे याबाबत सांगावे व सध्या सुरू असलेल्या नवीन मीटर बसवण्याचे काम बंद ठेवावे। ग्राहकांना विश्वासात घेऊन सर्व बाबी समजावून सांगून नवीन मीटर बसवावे अशी मागणी भाजपचे संजय थोरात यांनी केली आहे। ज्या कुटुंबाला पूर्वी 500 रुपये बिल होते त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे। नवीन बिल व जुने बिल यात मोठी तफावत असून वीज ग्राहकांच्या शंका महावितरणाने दूर कराव्या, त्यानंतर नवीन मीटर बसवावे। नवीन मीटर बसवण्यास आमच्या हरकत नाही, मात्र वीज ग्राहकांच्या समस्या दूर होणे गरजेचे आहे असेही संजय थोरात म्हणाले। खऱ्या अर्थानं रविवारचा जो आपला जनता दरबार भरतो त्या ठिकाणी मेन ज्या कंप्लेंट होत्या मंचर शहरातील किंवा तालुक्यातील जे प्रीपेड मीटर जो बसवतोय आपण जे MSEBने काम चालू केलेलं आहे तर त्याच्या संदर्भात अनेक कंप्लेंट आमच्याकडे आलेल्या आहेत। आता त्यापैकी आपण काही बिलं घेतलेली आहेत, नवीन बिल आणि जुनं बिल। म्हणजे प्रीपेड मीटर बसवायच्या अगोदरचं जे बिल होतं ते होतं 400, 450, 500 बिल यायचं। तेच प्रीपेड मीटर बसवल्यानंतर 1700 रुपये बिल आलेलं आहे। तर त्या बिलाचे पुरावे आम्ही आमच्याकडे ठेवलेले आहेत। आजलाय माझ्याकडे ते पुरावे या ठिकाणी आहेत। तर आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत नवीन बदलून आलेले भावरी साहेब यांना विनंती करतो की आपण सगळ्यांची एक संयुक्तिक बैठक घ्या आणि त्या बैठकीमध्ये आम्ही हे पुरावे तुम्हाला देतो। त्यामध्ये एवढा बदल का, जो फरक झाला आहे बिलामध्ये तो तुम्ही आम्हाला समजून सांगा। जे वीज ग्राहक आहेत आपले त्या वीज ग्राहकांच्या याच्यावरतीच आजला खऱ्या अर्थानं कंपनी चालू असते, तर त्यांना न्याय देण्याचं काम करा। त्यांना समजून सांगितल्यानंतर तुम्ही जेवढे प्रीपेड मीटर बसवायचे ते सगळे बसवा, पण जो फरक आला आहे तो समजावून सांगण्याचं काम करा आणि नंतर नवीन काम चालू करा का जे परत तीच कामं करायला लागणार नाहीत, लोकांना अडचण येणार नाही आहे। त्याच्यामुळे त्याच्या कामाची सुरुवातच चांगली व्हावी, एक बैठक घ्यावी आणि आम्ही जी बिलं देतोय त्यातला फरक त्यांनी हिशोब करून पाहावा आणि नंतर मग नवीन काम चालू करावं। जनतेला काय आव्हान करणार ज्यांचे प्रीपेड मीटर जास्त बिल आलेले आहे त्यांना काय आव्हान? जनतेला आम्ही याच्यातनं हेच आव्हान करतोय की तुमच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही आमच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये घेऊन या। आम्ही त्या सगळ्या एकत्रितपणे मीटिंग लावून त्याच्यावरती मार्ग 100% काढू। इथे जर लागला नाही तर आम्ही मंत्रालयात जाऊन हे मागणी करू आणि त्याचा पाठपुरावा करून निश्चितच सर्व वीज ग्राहकांना आम्ही न्याय मिळवून द्यायचं काम करू। तुम्ही जे निवेदन दिले ते निवेदन कुठल्या संदर्भात? आम्ही जे निवेदन दिलं आहे, जे नवीन प्रीपेड मीटर येत आहेत त्याच्या खूप कंप्लेंट आहेत। ते मीटर सध्या बसवू नका। मीटर बसवण्याला आमची हरकत नाही आहे, पण पहिली शहानिशा करा। त्या मीटर आल्यानंतर मग तुम्ही समजून सांगा का नवीन मीटर प्रीपेड बसवल्यानंतर तुमचं लाईट बिल वाढलेलं येणार आहे का, तो किती फरक राहणार आहे ते सगळं ग्राहकांना समजून सांगा तुम्ही। कारण आमच्याकडे जी बिलं आली नवीन आणि जुनी याच्यामध्ये मोठा फरक पडलेला आहे। 500चं बिल जर 1700 येत असेल तर त्या कुटुंबानं काय करायचं? हे अवघड आहेत सगळ्या गोष्टी। त्याच्यामुळं शहानिशा करूनच बसवा, आमचा विरोध नाही आहे, तोपर्यंत बसवू नये। सगळ्या लोकांची एकत्रित मीटिंग घ्या, पत्रकार परिषद घ्या आणि नंतर मग काम चालू करा। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 आणि 7709 72 21 38।